नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विपुल चौधरी। आज पुन्हा एका व्हिडिओच्या माध्यमातून मला सर्व शेतकऱ्यांना एक मेसेज द्यायचा आहे की गेल्या 8 दिवसांपासून वातावरणामध्ये बराचसा फरक पडलेला आहे, बदल झालेला आहे। कारण की तापमान खूप वाढलेलं आहे। पण आज जर आपण केरळमध्ये मान्सून दाखल झालेला आहे, पण इथून 10 दिवसांना जरी आपण विचार करतो की पाऊस येईल, पण वातावरणाचा जर विचार करतो तर वाटत नाहीये। आणि बरेचसे जे हवामान तज्ञ आहे त्यांचा जर एक अंदाज घेतो, त्यांनी 20 नंतर किंवा 16-17 नंतर पाऊस सांगितलेला आहे। पण त्या अनुषंगाने जर विचार करतो तर आजपर्यंत ही एवढं टेम्परेचर नव्हतं। ते टेम्परेचर या 8 दिवसामध्ये तापलेलं आहे। पण शेतकऱ्यांनी बागा ह्या तानांवरती सोडलेल्या आहे। मृग उत्पादक शेतकऱ्यांनी सुद्धा सोडलेला आणि आंबे उत्पादक शेतकऱ्यांनी सुद्धा सोडलेला आहे। तरी मी सर्व शेतकऱ्यांना सांगतो, जिथं गोटाळ आणि मध्यम तापाळ जमीन आहे अशा शेतकऱ्यांना मी एक सर्वात महत्त्वाचा मेसेज देतो की आपण बाग तानावरती सोडलेली आहे। मृग उत्पादक शेतकऱ्यांना तानांवरती सोडलेली आहे। जर पूर्ण जमिनीचा अभ्यास करून प्लॉट मध्ये जाऊन पूर्ण झाडांचा अभ्यास करून जर झाडाच्या पानाची पूर्ण नाली पडली असेल, पानांमध्ये जर तांबूसल्या कलरचा कलर दिसत असेल, तर त्याला तुम्ही ड्रिपद्वारे 4-4 तास जरी पाणी देता तरी व्यवस्थित 3 तास 4 तास पाणी देऊन पुन्हा झाडाला तानांमध्ये सोडून द्या। तेवढ्या पुरतं झाड ऍक्टिव्ह होऊन जाईल आणि अजून पुन्हा झाड ट्रेस मध्ये चाललं जाईल। आणि तुम्ही जर पाणी आताच म्हटलं की पोटभर पाणी देतो या बागेंवरतीच मी मृगाचं नियोजन करतो, तर हे शक्य नाही आहे। कारण की वातावरणाचा जर विचार करतो, टेम्परेचर या पद्धतीचं आहे। म्हणून मी सर्व शेतकऱ्यांना सांगतो की खालचं पाणी जर तुम्ही पूर्णतः देता तर बाग तुमचे निघणे नाही आहे, बाग निघणं शक्य आहे, अशक्य आहे। वरून जर कमी प्रमाणात जरी पाऊस आला आणि खालून जर पाणी आपण ताण पूर्ण जमीनचा तोडला तर आपले 100% चान्सेस बाग निघण्याचे राहते। पण या अवस्थेमध्ये बाग निघण्याचे राहत नाही। म्हणून या पद्धतीने तुम्ही नियोजन करा। आजही मी बऱ्याचशा बागा पाहिल्या जिथे भारी आणि भारीची सॉइल आहे, पाणी धरून ठेवणारी जमीन आहे, त्या बागेनं बऱ्यापैकी ताण घेतलेला आहे। ती जमीन अजून 15 दिवस ताणांवरती राहू शकते, तिथं काहीच अडचण नाही आहे। आणि आंबिया उत्पादक शेतकऱ्यांना मी सांगतो की ज्या शेतकऱ्यांकडे आंबिया चांगल्या प्रमाणात आहे, भारीची आणि पाणी धरून ठेवणारी जमीन आहे, त्या शेतकऱ्यांनी सुद्धा बागा ताणांवरती सोडून द्याव्या। कारण की ताण घेणे हा खूप मोठा विषय आहे आणि आंबिया उत्पादकामध्ये सुद्धा ताण आपल्याला आता खूप महत्त्वाचा आहे। या महिन्यामध्ये आंबियामध्ये ताण हा खूप मोठा विषय आहे। तुम्ही जर बागेला आता ताण दिला आणि संतर असं नरम आलं पाहिजे, तुम्हाला फडकीचा क्रॅकिंगचा विषय समोर आढळणार नाही, कॅल्शियम बोरान मारण्याची गरज भासणार नाही। म्हणून मी त्या शेतकऱ्यांना सांगतो की तिथं जर तुम्ही या पद्धतीची जर फवारणी तिथं जर या पद्धतीचं तुम्ही नियोजन करता तर सगळ्यात योग्य राहील। तुम्हाला कॅल्शियम बोरानची फवारणी शक्यतो घ्यायची गरज पडणार नाही। आणि दुसरी गोष्ट, मृग उत्पादक शेतकऱ्यांना सांगतो मी, बाग जरी झाडांनी ताण सुद्धा घेतला तरी झाडांमध्ये 93% फॉस्फरस स्टोअर करा। स्टोअर मी यासाठी म्हणत आहे तुम्हाला पुन्हा की ह्या फॉस्फरसमुळे 93% यामध्ये फॉस्फरस आहे आणि 3% कार्बन आहे, 2% नायट्रोजन आहे, 2% अमिनो ऍसिड आहे। 90 दिवस झाडांमध्ये प्लेशर तुमचं ताण घेण्यासाठीच फॉस्फरस वर्क करत नाही, तर फॉस्फरस हे तुमचं 90 दिवस झाडांमध्ये वर्क करेल, CN रेशो बॅलन्स ठेवेल। आणि ज्या वेळेस आपण बागेला पाणी वरचा पाऊस येईल, झाड तिथून 21 दिवसांना प्रोसेस मध्ये लागेल, क्रिया सुरू करेल, त्यावेळेस ते फॉस्फरस झाडांमध्ये सुद्धा वर्क करेल आणि फूट निघण्यास आपल्याला चांगल्या पद्धतीने हेल्प होईल। कुठलंच प्रोडक्ट फुटीसाठी तयार झालेलं नाही, फक्त प्रयत्न करणं आपलं काम आहे। आपल्याला फुटीला जो प्रॉब्लेम जातो हा फॉस्फरस मुळे चाललेला आहे। म्हणून मी शेतकऱ्यांना सांगतो, तिथं फॉस्फरस तुम्ही या पद्धतीचा मारू शकता। हे ग्लुकोनेटेड प्लस नॅनो टेक्नॉलॉजी आधारितवर बनवलेला आहे, म्हणून या पद्धतीचं तुम्ही तिथं फॉस्फरस मारू शकता। फॉस्फरिक ऍसिड नाही, लिक्विड फॉस्फरस तुम्ही तिथं फवारणी करू शकता। केमिकल लिक्विड फॉस्फरसची जर तुम्ही तिथं फवारणी करता
तर केमिकल लिक्विड फॉस्फरसची फवारणी केल्यानंतर हे 8 ते 10 दिवसच झाडांमध्ये स्टोर राहील. 52-34 मारू नका. 52-34 न पूर्ण झाडाच्या पान असं कळक आल्यासारखं होईल आणि 52-34 सोल्युबल खत कुठलं झाडांमध्ये इतक्या दिवस स्टोअर राहत नाही. आणि तिसरा एक सर्वात महत्वाचा विषय सांगतो, ज्या बागा तानांवरती आहे त्या बागेमध्ये पानगळीचं प्रमाण सुरू आहे. मी सर्व शेतकऱ्यांना सांगतो की बागेमध्ये आपल्या मोठं आणि चवळं पानच गळून राहिलं. ज्या पानाचं 18 महिन्याचं आयुष्य असते, 18 महिन्यानंतर पानगळ होतेच. म्हणून पानगळ जेवढी होईल तेवढ्या प्रमाणात तुमची मृगामध्ये त्यामध्ये नवतीचं प्रमाण वाढेल आणि त्या मृगाच्या नवतीवर तुमचं अंबियाचं नियोजन होते. म्हणून जेवढी पानगळ होईल तेवढं चांगलं आहे. तेवढ्या प्रमाणात आपल्या बागेंवरती नवतीचं प्रमाण वाढू शकते. म्हणून मी शेतकऱ्यांना सांगतो, जी पानगळ चालू आहे त्याकडे दुर्लक्ष करा, पण तुम्ही बारीक ऑब्झर्व करा. जी नवीन नवती निघालेली आहे अंबियाची नवती, यामध्ये पानगळ नाही आहे. फक्त पानगळ होऊन राहिली जुन्या पालवीची. ज्या पालवीला 18 महिने पूर्णतः झालेले आहे तीच पानगळ तुमच्या बागेमध्ये तुम्हाला दिसत आहे. ज्या बागेला ताण चालू आहे त्याच बागेमध्ये ही पानगळ तुम्हाला दिसत आहे. जिथं पाण्याने पाणी चालू आहे त्या बागेमध्ये तुम्हाला पानगळीचं प्रमाण दिसत नाही आहे. पण मी तुम्हाला सांगतो, पुढं आपल्याला अंबिया बहार आपण ज्यावेळेस घेईल त्यावेळेस त्या बागेमध्ये पानगळ भरपूर होईल. म्हणून त्यावेळेस पानगळ न होता आता जर पानगळ झाली तर आपल्याला चालते. पण आता जे नवती निघेल त्या नवतीवर पूर्णतः अंबिया बहाराचं नियोजन राहते. म्हणून मी शेतकऱ्यांना सांगतो, पानगळ होते तर होऊ द्या, चांगला आहे. उलट कारण की एक पालवी घडते, एका पालवी घडते, पण त्या पालवीच्या त्या डोळ्यांपासून 4 पत्तीची नवती निघते. म्हणून कारण की पत्तीची संख्या वाढेल. म्हणून मी शेतकऱ्यांना सांगतो की या पद्धतीने नियोजन करण्याची गरज आहे. आणि मी हलक्या आणि तुम्हाला मध्यम जमिनीचं सांगितलेलं आहे, त्या पद्धतीने तुम्ही पाण्याचं नियोजन करू शकता. आणि जर झाडांनी एकदम ताण घेतलेला नसेल, हलकासा नाली पडलेली असेल, तांबूसच्या कडाचं पान नसेल दिसत असेल, झाड आपलं अजूनही 10 दिवस राहू शकते, या पद्धतीची सिच्युएशन असेल तर बागेला पाणी लागू नका. ताणांमुळं तुमचं संतार खाली येईल बुवा आणि अंबियाचं फळ खाली येईल किंवा झाड मरेल, ह्या गोष्टी होत नाही. योग्य ते ताण आपण शेतकरी आहोत, आपल्याला समजते की झाडाला ताण किती द्यावा लागते, किती ताण दिला तर झाड मरते, किती ताणापर्यंत झाड जगू शकते. ह्या कुठपर्यंत गोष्ट आपल्याला समजायला, एवढे जर आपल्याला समजत नसेल तर मग आपण शेतकरीच नव्हे, मग शेती जरी आपण सोडून दिली करणं तरी चालते, काही हरकत नाही. धन्यवाद.